स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय ओमकार, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय साईराज, गोलंदाज मार्कवर पियुष कशा रीतीने गोलंदाजी करेल. चला पंच सामना चालू करून घ्या. चार शतकांचा सामना असेल, P1चं एक शतक असेल. बघूया बापदेव अष्टमी संघ कितपत धावा उभारतोय. पहिला चेंडू, सुंदर चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती किती धावा मिळणार बापदेव अष्टमी संघाला. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. आपण पाहतोय पहिला चौकार. ओमकारच्या बॅट मधून आपण पहिला चौकार पाहिलाय. 4 धावेने खातं खोललंय संघाचं. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय बापदेवी अष्टमी संघाकडून. पियुषच्या पहिल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला. 4 धावा वसूल केल्यात. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. निश्चितच बापदेव अष्टमी संघ 4 शतकांमध्ये आपण पाहतोय 40 धावा बनवण्या 40+ धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर करेल. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दर्या किनारा अष्टमी संघ रोखून धरण्याचा प्रयत्न असेल. बघूया पुन्हा एकदा पियुष. या वेळेला सुरेख गोलंदाजी, मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, दुसरा चौकार. आठ धावा धावफलकावरती पाहतोय. 2 चेंडूंवरती 2 चौकार वसूल केल्यात ओमकारने. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय पियुष कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या वेळेला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहतोय. मात्र इथे राजू वाघमारे चूक करतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. काही गरज नसताना राजू वाघमारेने थ्रो चुकीच्या दिशेने केला. एक धाव मिळाली आहे. एक धाव खर्च झाली आहे बापदेव अष्टमी संघाला. एक धावेने धावसंख्येमध्ये भर झाली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बघूया पुन्हा एकदा. या वेळेला सुरेख देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. किती धावा? 4 धावा. तिसरा चौकार आलाय ओमकारच्या बॅट मधून. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या शतकामध्ये आपण सुरेख फलंदाजी पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार कुठून काढलेत या फलंदाजाने. 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सुरेख फलंदाजी. ओमकार खांडेकरने जर 2 बॉलवरती 2 षटकार मारले ना तर प्रचित खांडेकर यांच्याकडून 2 गुळे, प्रचित खुळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात. 17 धावा आपण पाहतोय. 17 धावा कोणाला खतरा असेल आता हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एका साईडला आपण राजू वाघमारेला पाहतोय, मात्र दुसऱ्या बाजूला आपण ओमकारला पाहतोय. एक सुंदर फलंदाजी आपण पाहतोय ओमकारच्या माध्यमातून. गोलंदाज काहीशी खराब होते दर्या किनारा अष्टमी संघाकडून. आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. बघूया पुढील चेंडू. या वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. किती धावा मिळणार या चेंडूवरती? एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काहीच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तद्वर 3 धावा वसूल केल्यात. तीन धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा आपण पाहतोय. धावा जरूर डबल फिगर मध्ये पाहतोय आपण. 20 धावा लागल्या धाव फलकावरती. महत्वाची बाब आहे, एकही गडी अजूनपर्यंत बाद झालाय नाही. एक सुंदर फलंदाजी चालू आहे आपण पाहतोय ओमकार आणि साईराज यांच्या माध्यमातून. तब्बल 19 धावेंवरती ओमकार आपण खेळताना पाहतोय. एक सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय.
वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन आपण पाहतोय सागर बोबड, ज्याने रोहा तालुका असेल, मुरुड असेल, मग अलिबाग असेल, असे विविध मैदानावरती आपलं नाव कोरून ठेवलंय. तोच गोलंदाज मार्कवर आपण पाहतोय सागर बोबड कशा रीतीने गोलंदाजी करेल बघा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यावरती थोडा चेंडूने उचली घेतली, चेंडू गेला राजू वाघमारेच्या हातामध्ये. एक सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाही. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा लागल्यात बघा. धावा जरूर लागल्या डबल फिगर मध्ये, पण कितपत धावा दर्या किनारा बापदेव अष्टमी संघ वसूल करते हे पाहण्याचं आहे. यावेळेला देखील सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. सागर बोबड सुरेख गोलंदाजी करते, कैसा अचूक टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करते. पहिल्या शतकामध्ये आपण पाहिलं 20 धावा तब्बल खर्च झाल्या, मात्र या शतकामध्ये रोखण्याचा निश्चितच प्रयत्न असेल सागर बोबडचा. सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा. या वेळेला देखील सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय सागर बोबडची. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती चेंडू ढातलतोय. 3 चेंडूचा खेळ संपला या शतकामध्ये. एकही धाव अजून सुद्धा खर्च केले नाही. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धाव फलकावरती पाहतोय. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय सागर बोबडच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सागर बोबड बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या वेळेला सुंदर फटका पाहायला मिळालाय. धावा किती मिळतील? एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण आपण पाहतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा सागर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या वेळेला मात्र अवंतर एक धाव मिळणार. बापदेव अष्टमी संघाला 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या झाले 23 धावा. अतिशय रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बघूया पुन्हा एकदा सागर बोबड. या वेळेला लॉंगअपच्या डोक्याच्या वरून जाईल की काय षटकार. फैजान दर्जी झेल सोडतोय. या वेळेला बघूया किती धावा. 2 धावा तर वसूल केल्यात. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. कुठेतरी फलंदाज बाद झाला असला, मात्र फैजान दर्जी याने झेल सोडलाय. बघूया 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धत चेंडू चांगला खोदून काढलाय. या वेळेला 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण आपण पाहतोय. 2 शतकांचा खेळ संपलाय. 2 शतकाखेर आपण धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती पाहतोय. एक अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. 7 धावा फक्त खर्च केल्या सागर बोबड. एक कंजूस गोलंदाजी करून गेला. 7 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. पहिल्या शतकामध्ये तब्बल 20 धावा चोपून काढल्या होत्या, मात्र सागर बोबडला आपण पाहिलं गोलंदाज मार्कवर 7 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी पाहिली. या वेळेला आपण गोलंदाज मार्कवर पाहतोय मयूर दांडेकर, ज्याने आपला तून गोलंदाजी करतो या विभागामध्ये. बघूया मात्र आज या मैदानावरती कशा रीतीने गोलंदाजी करतोय. या वेळेला सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र दुसरी धाव घेताना महत्वाचा खेळाडू बाद होतोय. पहिला आदरा मिळालाय बापदेव अष्टमी संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय संकेत. साईराज बाद झालाय जरूर. चांगली फलंदाजी आपण पाहिले.
सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मयूर दांडेकर. पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वाचा खेळाडू बाद झालाय. बघूया संकेत कशा प्रकारे फलंदाजी करेल. बघा सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मयूर दांडेकर यांची. टप्पा पडल्यावरती चेंडूने थोडा हातभर बाहेर आलाय. फलंदाजाला पूर्णपणे जकडून ठेवलं या चेंडूवरती. धाव एकही मिळणार नाही. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा आपण पाहतोय. एक गडी बाद झालाय जरूर. तिसरं शतक आपण पाहतोय प्रगती पत्रावरती. पुन्हा एकदा मयूर दांडेकर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. जोरदार मारण्याचा प्रयत्न राजू वाघमारे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरी धाव सुद्धा चोरून केले. 3 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 31 धावा आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण साथ देत नाही. या एकही धाव नसती तिथे 3 धावा तब्बल चोरून काढल्यात. पुन्हा एकदा मयूर दांडेकर पाहूया. सुरेख गोलंदाजी. बघा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. कुठेतरी प्रयत्न आहे मयूर दांडेकरचा रोखण्याचा प्रयत्न. सागर बोबडनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न करतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. किती धावा मिळणार. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मयूर दांडेकर. या वेळेला काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र मयूर दांडेकर पहा. आपण गोलंदाजी पहा मयूर दांडेकरची. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली मयूर दांडेकरची. ज्या पद्धतीने सागर बोबडने गोलंदाजी केली 7 धावा खर्च केल्या त्याच पद्धतीने मयूर दांडेकर यांनी सुद्धा गोलंदाजी केली. तब्बल 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. एक गडी बाद झालाय जरूर. सुरेख गोलंदाजी आपण पाहिले. पहिल्या शतकामध्ये आपण पाहिलं 20 धावा बापदेव अष्टमी संघाने कुठून काढल्या होत्या. मात्र या 2 गोलंदाजाने पूर्णपणे रोखून धरलंय. 12 चेंडू मध्ये 14 धावा फक्त खर्च केल्यात. वैयक्तिक पहिलं संघाकडून आपण पाहतोय 4थं शतक घेऊन आकाश कशा रीतीने गोलंदाजी करेल. बघा शेवटचं शतक हाणामारीचं शतक म्हणून म्हटलं जातो. मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय किती धावा येतील. ओंकार आणि संकेतला आता मात्र फलंदाजी करावी लागेल. ओंकार जरूर आलाय सलामीला. बघूया कशा रीतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 40-45 धावा उभारण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच असायला पाहिजे. कारण आपण पाहतोय समोर फलंदाज आहे राजू वाघमारे. सागर बोबड घातक फलंदाज आहेत. या वेळेला पहिला चेंडू अवांतर 1 धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. अप्रतिम फलंदाजी चालू आहे सध्या. मात्र आकाशला गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती चेंडू हातलावे लागतील. कुठेतरी रोखून धरण्याचा प्रयत्न असेल. या वेळेला पहा अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला होता. मात्र या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाही. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा आकाश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्राइक वरती आपण फलंदाज पाहतोय ओंकार. बॅट मधून आपण पाहतोय मोठे फटके आलेत.
मात्र या शतकामध्ये किती येतील. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाचं कौतुक करून अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला होता. चेंडू टप्पा पडल्यावरती थोडी चेंडूने उचली घेतली. चेंडू गेला राजू वाघमारेच्या हातामध्ये. आपण पाहिला एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय आकाशच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या वेळेला टप्पा पडल्यावरती थोडी जास्तच उचली घेतली. अवंतर एक धाव मिळणार. एक धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. 36 धावा धाव फलकावरती पाहतोय. 36 धावा झाल्या. धावा जरूर आपण पाहतोय डबल फिगर मध्ये, पण या डबल फिगर मध्ये धावा ज्या पाहतोय ना त्या कुठेतरी कमी आहेत की जास्त आहेत या बाबदेव अष्टमी संघाला माहित असतील. कारण आपण समोर एक घातक फलंदाज आहेत. फैजान दर्जी असेल, टिकू असेल, आकाश, राजू वाघमारे आपण पाहतोय, सागर बोबड सुरेख फलंदाज आहेत. या कुठेतरी धावा कमी असतील या संघासमोर. बघूया पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेन. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत या शतकामध्ये 2 अवंतर धावा आल्यात फक्त, नाहीतर अचूक टप्प्यावरती गोलंदाज करतोय. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण दर्या किनारा अष्टमी संघाकडून. पुन्हा एकदा या वेळेला मात्र पुन्हा एकदा ती चूक करतोय आकाश. पुन्हा एकदा अवंतर एक धाव मिळाले. एक धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. सुंदर फलंदाजी, गोलंदाजी सुद्धा सुरेख आहे. पुन्हा एकदा या वेळेला सुरेख फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती लागलाय. येणारे काही चेंडू शिल्लक असतील, कितपत धावा वसूल करतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. बघूया पुन्हा एकदा आकाश. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाचं कौतुक करेन. सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल या शतकातील. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या वेळेला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. रन आउट पद्धतीचा एक विकेट मिळालाय. 4 षटकांचा सामना संपलाय. 39 धावा धावफलकावरती पाहतोय. 40 धावांचं आव्हान आहे दर्या किनारा अष्टमी संघासमोर. कशा प्रकारे रोखून धरतील बाबदेव अष्टमी संघ हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 40 धावा रोखायच्या आहेत. एका बाजूला 40 धावा बनवायच्या आहेत.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। सागर बोबड आणि राजू वाघमारे एक घातक फलंदाज आहे। येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे। कशा रीतीने आपण पाहतोय दर्या किनारा अष्टमी संघ 40 धावांचा पाठलाग करेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बापदेव अष्टमी संघ 40 धावा एका साइडला रोखायच्या आहेत, एका साइडला धावा ठोकायच्या आहेत। राजू वाघमारे घातक फलंदाज आहे मित्रांनो। आताच महाड मध्ये एक टुर्नामेंट झाली, 13 चेंडू 49 धावा तब्बल नॉट आउट खेळला होता। अप्रतिम असे देखणे फटके, सुरेख फटके आपल्याला पाहायला मिळाले होते त्याच्या बॅट मधून। मात्र आज दिशा अकॅडमी वर्से या गावामध्ये आलाय, रोड बुद्रुकच्या मैदानावरती आज खेळताना आपण त्याला पाहणार आहोत। तर कशा रीतीने या दोन फलंदाजांकडून फलंदाजी होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे। येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे। एका बाजूला धावा बनवायच्या आहेत अष्टमी संघाला, तर दुसऱ्या साइडला आपण अष्टमी संघ पाहतोय 40 धावा रोखायच्या आहेत। दर्या किनारा अष्टमी संघ, बापदेव अष्टमी संघ असे हे एकाच गावातील दोन संघ आपण पाहतोय मैदानामध्ये। वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन आपण पाहतोय साईराज। स्ट्राइक एंड वरती सागर भोबड। पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती 4 धावा, 4 धावेने स्वतःचं व संघाचं खातं खोललंय सागर भोबडने। बघा, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटल्यावर पाय पण तेवढे मजबूत ठेवावे लागतात। हे सागर भोबडला माहिती आहे, या 40 धावा मी सहजरित्या कुठून काढू शकतो, मात्र मला 4 शतक या मैदानावरती थांबावं लागेल। सुरेख फलंदाजी आपण पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय। पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय। पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू। 4 धावा, दुसरा चेंडूवरती चौकार आलाय सागर भोबडच्या बॅट मधून। 8 धावा लागल्या धाव फलकावरती। एक सुरेख फलंदाजी। आपलातून फलंदाजी आपण पाहतोय सागर भोबडच्या माध्यमातून। पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहिला आगला वेगळा फटका आपण सागर भोबडच्या बॅट मधून पाहिला। चौकारांचे हॅट्रिक आपण पाहतोय इथे। या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आपण सागर भोबडच्या दुसरी हॅट्रिक पाहतोय सागर भोबडच्या बॅट मधून। बघा, समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादले अधिक भयानक असतात हे सागर भोबडला माहित आहे। आणि आज या मैदानावरती मला फलंदाजी करायची आहे हा विचार घेऊन मैदानात उतरला। एक सुरेख फलंदाजी आपण पाहतोय। 3 चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आलेत। सुरेख फलंदाजी चालू आहे। 3 चेंडूंवरती तब्बल 12 धावा वसूल केल्यात। या वेळेला पुढील चेंडू। आता मात्र अवंतर एक धाव मिळणार। अवंतर एक धावेने धावसंख्येमध्ये भर झाले। धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धाव फलकावरती। या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपण पाहिली चौकारांची राकेश केरकर। 4 चेंडूंवरती 4 चौकार मारले होते। दुसरी हॅट्रिक पाहिली सागर भोबड यांच्या बॅट मधून। या वेळेला बघूया किती धावा मिळणार। सुंदर फटका आपण पाहतोय। एक धाव तर चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर। या स्पर्धेमध्ये राकेश केरकर यांच्या बॅट मधून 4 चेंडूवरती 4 चौकार पाहिले होते। आता मात्र सागर भोबडच्या बॅट मधून आपण 4 चौकार पाहतोय। अप्रतिम फलंदाजी पाहतोय। 17 धावेंवरती वैयक्तिक खेळतोय सागर भोबड। एक सुरेख फलंदाजी। 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय दर्या किनारा अष्टमी संघ। सुरेख फलंदाजी आपण पाहतोय। यावेळी बघूया पुन्हा एकदा साईराज कशा प्रकारे गोलंदाजी करेल। आता मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। बघूया पुन्हा एकदा साईराज कशा प्रकारे गोलंदाजी करेल। या वेळेला काहीसा आगला वेगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये सागर भोबड चेंडू बीट होतोय। एक शतकाचा खेळ संपला। एक शतकामध्ये आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या 17 धावा तब्बल पाहतोय। 40 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल पहिल्या शतकामध्ये 17 धावा कुठून काढल्यात। येणारे 18 चेंडू। आता मात्र 23 धावांची गरज आहे।
खेळ कोणताही असू द्या मित्रांनो, विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा हे राजू वाघमारेला माहिती आहे. अनेक मैदानावरती आपण त्याला खेळताना पाहिलं, त्याच्या बॅट मधून आपण मोठे मोठे फटके मारताना पाहतो. सागर बोबड असेल, मग राजू वाघमारे, अशा अनेक खेळाडूंना आपण पाहतो. मात्र या मैदानावरती आपण सामना पाहतोय. 40 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. 6 चेंडूवरती 16 धावा तब्बल कुठून काढल्यात. पुन्हा एकदा बघूया राजू वाघमारे. या वेळेला आडव्या बॅटने पहिला षटकार आपण पाहतोय राजू वाघमारेच्या बॅट मधून. अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने आपण राजू वाघमारेच्या बॅट मधून मोठे मोठे फटके पाहायला मिळतो. मात्र या मैदानावरती राजू वाघमारेच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू केलाय. चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा तब्बल कुठून काढल्यात आतापर्यंत. अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या शतकामध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्यावरती आपण पाहतोय. दुसऱ्या शतकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा बघूया राजू वाघमारे. या वेळेला जोरदार मारलाय चेंडू. झेलबाद होईल का? मात्र 2 धावा तब्बल कुठून काढल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे 15 चेंडू, अजून सुद्धा 11 धावींची गरज आहे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय सागर बोबड आणि राजू वाघमारेच्या बॅट मधून. या वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. किती धावा मिळणार या चेंडूवरती? 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. सुंदर आपण पाहतोय. पंच बॅटकट आहे का? लेग बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा. एकही फलंदाज अजून सुद्धा बाद झालाय नाही. 31 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे 14 चेंडू, अजून सुद्धा 9 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा राजू वाघमारे आक्रमक फार करतोय. मात्र एका धावेवरती समाधान मानेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा अप्रतिम फलंदाजी आपण पाहतो या 2 फलंदाजांकडून. सागर बुबडला माहिती आहे सामना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे आणून दिलाय. राजू वाघमारे सुद्धा सुरेख फलंदाजी करतोय. बघूया पुन्हा एकदा. या वेळेला आपण पाहतोय झेलबाद होईल का? पहिला आदरा मिळालाय दर्या किनारा अष्टमी संघाला. सुरेख झेल टिपलाय ओंकारने. बारा चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात 32 धावा. येणारे 12 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश. आकाश तारेकर ज्या पद्धतीने फलंदाजी करतो त्या पद्धतीने आकाश सर पटेल हा सुद्धा घातक फलंदाज आहे. याच्याही बॅट मधून आपण मोठे मोठे फटके पाहत आलोय. मात्र या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. राजू वाघमारे आपण पाहतोय एक षटकार चौकाराच्या साहाय्याने जरूर खेळतोय. अप्रतिम फलंदाजी चालू आहे दर्या किनारा अष्टमी संघाकडून. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक घेऊन आपण अथर्वला पाहतोय. येणारे 12 चेंडू मध्ये 8 धावेंची गरज आहे. 8 धावा एका साईडला रोखायच्या आहेत तर 8 धावा एका साईडला बनवायच्या आहेत. कशा रीतीने राजू वाघमारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अथर्व बघूया. गोलंदाज मार्कवर पाहतोय. या वेळेला बघा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. टप्पा पडल्यावरती चेंडू बाहेर आला. पंचाने त्या चेंडूवरती शिक्षा दिली. 1 धाव मिळाली. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. 33 धावा धावफलकावरती पाहतोय.
राजू वाघमारे अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. एक सुंदर फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. 5 चेंडू पेस केले, 13 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात. बघूया अथर्व कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या वेळेला जोरदार प्रहार केलाय, झेलबाद होईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. सोप्पा असा झेल होता, एक महत्वाचा खेळाडू बाद झाला असता. तदवर 2 धावा वसूल केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू अजून सुद्धा 5 धाव्यांची गरज आहे. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. टप्पा पडल्यावरती चेंडूने थोडी उसले घेतली. राजू वाघमारे चेंडू काही समजला नाही. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपण पाहूया. पुन्हा एकदा अथर्व गोलंदाज मार्कवर. बघूया पुन्हा एकदा राजू वाघमारे. या वेळेला राजू वाघमारे झेलबाद होईल का. चेंडू आलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा मिळाल्यात. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकले. 39 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. एक गडी बाद जरूर झालाय. अजून सुद्धा एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. राजू वाघमारे आपण पाहतोय सुंदर फलंदाजी करतोय. अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. 1 धावेची गरज आहे. या वेळेला पुढे जाऊन चेंडू मारलाय, सामना विजयी केलाय.